तर जय महाराष्ट्र भावांनो, कसे तुम्ही सगळे. तर आपण आपल्या हिडन जेम्स या सिरीजचा दुसरा एपिसोड घेऊन आलो आहे आणि आजचं आपलं जे लोकेशन आहे ते हडशी हे गाव आहे. तर मुळशी तालुक्यातलं हडशी हे गाव आहे आणि त्या गावातलं जे पांडुरंग मंदिर आहे ते खूप फेमस आहे. तर ते पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे ते हडशीचं फेमस संत दर्शन हे जे एक म्युझियम आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे देखावे ठेवलेले आहेत संतांचे किंवा थोर महापुरुषांचे महाराष्ट्रातले. ते आपण तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे दाखवणार आहे. तर तुम्हाला जे समोर दिसते तेच हे मंदिर आहे, हडशी या गावातलं पांडुरंगाचं मंदिर आहे. तर आपण झटपट त्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेतलं. आतमध्ये रेकॉर्डिंग करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आतमधले काही तुम्हाला मी सीन दाखवू नाही शकत. आता आपण इथं आलो आहे. बघू आता आतमध्ये काय काय भेटते आपल्याला बघायला. 200 रुपयाचं तिकीट होतं. आपण 200 रुपयाचं तिकीट वसूल होतं का नाही बघू. तर इथं महादेवाची मूर्ती आहे आणि आता आपण इथून पुढे जाऊ. इथूनच रस्ता आहे. श्रावणबाळाचा देखावा आहे या ठिकाणी. या ठिकाणी संत रविदास यांचा देखावा आहे. आतमध्ये त्यांचे वृद्ध आई वडील. म्हणजे पाहताना असं वाटतं एकदम जिवंत देखावेत असं वाटतंय. हा भक्त पुंडलिकाचा देखावा आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाला प्रसन्न झाले होते तेव्हा त्यांना उभं राहण्यासाठी भक्त पुंडलिकाने वीट दिली होती आणि भगवान श्रीकृष्णांना विटेवरती उभं राहायला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांचं विठ्ठल हे रूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
बाळ नामदेवांचा बालहट्ट याचा देखावा आहे. अतिशय सुंदर. हे संत जनाबाईंसोबत जातेवरती पीठ दळताना भगवान अवतरले होते. हे ज्ञानेश्वरांची बहीण हे त्यांना साथ घालत होती की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्याचा एक देखावा आहे. याच्या आजूबाजूला कुठं डिस्क्रिप्शन नाही आहे. चांगली इकडे हे संत एकनाथ महाराजांचे. संत एकनाथ महाराज यांनी जे गंगेचं पाणी आणलं होतं ते एका गाढवाला पाजलं होतं, तेव्हा त्यांच्यावरती भरपूर टीका झाली होती. त्याचा देखावा आहे. या ठिकाणची तर लाईट गेलेली, पण या ठिकाणी लिहिलं आहे भक्तांच्या नको काय शॉर्ट सर्किट आहे ना आपलं. आपल्यासारखे अधिकारी उघड्या डोळ्यांनी देवाच्या पावलांचा मागोवा घेत तिथपर्यंत आला. माझा मळा आणि पण मला देवाला शोधण्यासाठी बाहेर कुठेही जावं लागलं. वा, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची जी भेट झाली होती त्याचा हा देखावा आहे. आत्तापर्यंत तरी खूप सुंदर सुंदर देखावे आपण बघितले. त्या पुढं बघू काय. गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज. या ठिकाणी स्वामी समर्थ यांचा देखील देखावा आहे. हे साईबाबांचे काही देखावे. साईबाबा गावकऱ्यांना उपदेश करताना. आणि आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र एकाच देखाव्यामध्ये.
एकाच देखाव्यामध्ये सर्व संत वगैरे यांच्या प्रतिमा आणि भगवान पांडुरंग कसे सर्वांना वारीसोबत चालले सर्वांसोबत याचा देखावा इथं दाखवला आहे. तर आपण बहुतेक आता एंडिंगपर्यंत पोहोचलो आहे आणि या ठिकाणी माझ्या मागं संत ज्ञानेश्वर आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या एक प्रतिमा आहेत कोरलेल्या आणि तर महाराजांची आणि संत पुरंदरदास आणि आपण जे म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या देखील मूर्ती आहेत. संत सेना नावी गोंदवलेकर महाराज, बाळूमामा, संत कबीर, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत नरसिंह मेहता, हे संत कबीर, जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत अशा जे संत महात्मे होते यांच्या मूर्ती आहेत. हे आपले संत शंकर महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि ही सरप्राईज होतं जरा ओशोंची सुद्धा इथं प्रतिमा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि हे सत्यसाई यांची मूर्ती इथं. हे शेवटी लहान मुलांसाठी ठेवलेलं दिसते. कॅप्टन अमेरिका, सुपरमॅन, किंग कॉंग आणि या ठिकाणी डोरेमॉन व्हायब्रेनियम भेटले याला. जा उचल व्हायब्रेनियम. डोरेमॉनच्या पॉकेटमध्ये काय आहे का बघू आपण. वेळेवर असतं तर घरी गेला असतं डायरेक्ट. आणि हे इथं सगळं संपतं आपले शिवाजी महाराज.